बहिरमची यात्रा आता जोरात सुरू झालेली आहे आणि बहिरम म्हणजे रोडगे म्हणजे लोकांच्या घरचे कार्यक्रम आणि तिथले आमंत्रण. आम्हाला दरवर्षी माझ्या साईडनी आणि यांच्या साईडनी म्हणजे मिस्टरांच्या साईडनी दोन्हीकडून आमंत्रण असतात. माझं माहेर आहे अचलपूर, तर तिकडे बहिरमबुवा भरपूर लोकांची कुलदैवत असल्यामुळे रोडगे पार्टी असते आणि मिस्टरांच्या सुद्धा इकडे फ्रेंड्स फॅमिलीमध्ये ओळख असल्यामुळे इकडनं सुद्धा आमंत्रण असतात. सर्वात आधी तर थँक्यू गप्पू, आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. खूप मज्जा आली या दिवसामध्ये. चला आपण बघूया आता आमचा हा दिवस कसा गेला. तर घरून निघताना आम्हाला दिसले रोडवर गालीचे आणि ऑफकोर्स आम्ही गालीच्या खूप दिवसाचा शोधत होतो ऑनलाईन. तर 7 ते 8 हजाराचा म्हणतात जे साईज आम्ही घेतली ती, आणि आम्हाला तो खूप कमी रेटमध्ये भेटला आणि बढिया क्वालिटीसुद्धा आहे. तिकडनं निघून आम्ही डायरेक्ट पोहोचलो बहिरमला. आधीच लेट झालं होतं, त्यात ट्रेन पण लागली मधात, पण काही विषय नाही आहे. इकडे आल्यावर खूप मज्जा आली. सगळ्यात पहिले तर तुम्ही ही राहोटी बघून घ्या. ही राहोटी तर घरगुती होती, पण अशाच राहोट्या तिथे रेंटवर सुद्धा मिळतात. म्हणजे तुम्हाला जायचं असेल, स्वयंपाक वगैरे करायचा असेल, दिवसभर आनंद घ्यायचा असेल बहिरमचा, तर तुम्ही तेही करू शकता तिथे. त्यानंतर इतकं छान असं जेवण बनवलेलं होतं ना तिथे, रोडगे आणि आलूवांग्याच्या भाजीचं खूपच बढिया. आणि चुरमासुद्धा होता तिथे, तुपात आणि गुळामध्ये रोडगे जे फ्राय करून बनवतात तो पदार्थ. तुम्ही पहिल्यांदा खाल्ला आणि मला खूप भारी वाटला. ते झाल्यानंतर आम्ही निघालो देवदर्शनाला. हे तर मला चुकीचंच वाटलं, आधी पोटोबा मग विठोबा, पण काय करणार आहे, आम्ही लेट पोहोचलो त्याच्यामुळे जेवण उरकत आलेले होते आणि त्यांना सगळं आवरायचं होतं, म्हणून आम्ही पहिले जेवण करून घेतलं. आणि खालून वर एवढे सगळे रोडग्यांचं जेवण केल्यावर तुम्ही विचार करा किती भारी गेलं असेल. आणि हे आहेत बहिरम बुवा, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या, साक्षात आहेत. हे स्वतः एवढे वाढलेले आहे आणि इथे आधी ना सिक्का चिपकवत होते विश करून आपली काही जे पण असेल मनात. आता ती प्रथा बंद झालेली आहे. मी माझ्या लहानपणापासून इथे येत आहे, जेव्हा म्हणजे इथे कठडं वगैरे असं काहीही नव्हतं ना तेव्हापासनं. एकदम पडीत होतं हे मंदिर, आता खूप छान असं बांधकाम झालेलं आहे. यावर्षी त्यांनी स्टेअर्ससुद्धा बांधलेल्या आहे, पण मला त्या स्टेअर्स थोड्या स्लिपरी वाटल्या. जे लोक बहिरमला जाऊन आले आहेत त्यांनी नक्की तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा स्टेअर्सबद्दल, की तुम्हाला त्या स्टेअर्स आवडल्या का. मला आधीच्याच बऱ्या होत्या असं वाटलं, कारण की थोडंसं घसरल्यासारखं वाटत होतं. मग आतमध्ये जे देव आहे त्यांचे पण दर्शन घेतले. आणि हा आहे भांडे तलाव. आता या तलावाची अवस्था काहीशी अशी झालेली आहे, पण पहिले या तलावामध्ये भांडे निघत होते, लोक इथेच स्वयंपाक करत होते आणि भांडे वापस ठेवून देत होते. जसं जसं कलियुग वाढत गेलं भांडे तिथले गायब होणं सुरू झाले, म्हणजे लोक आपापल्या घरी घेऊन जात होते. त्याच्यामुळे तो तलाव बंद पडलेला आहे. आणखी काही रिझन असेल तर मला माहिती नाही, पण माझ्या कानावर हेच रिझन आलेलं आहे. आणि बस त्यानंतर थोडी यात्रा वगैरे फिरलो, पायनॅपल शेक वगैरे घेतला, खेळणे वगैरे फक्त विनिशाला एकच दिलं, कारण की भरपूर आहे तिच्याकडे. मला जे पाहिजे होतं ते खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह सांगत होते, म्हणून ते तर काही घेतलं नाही. आणि त्यानंतर या ताई आसेगावरून माझे व्हिडिओ बघतात. माझ्या इन्स्टा फॅमिलीवरचे कोणी मला मेंबर बाहेर भेटले ना, मला खूप भारी वाटतं. त्यानंतर थोडाफार एन्जॉय वगैरे केला, कॉफी वगैरे घेतली, इशारा कॉफी, आणि कप्पूला केलं टाटा बाय बाय. असा होता आमचा हा बहिरमचा दिवस. जय गजानन माऊली. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.